Welcome, friends. Please take your textbook in front of you and open a page number 109 for part number 4. And the name of lesson is as well. You have to know that let's march 109 page number, first paragraph. The solutions are emerging, but the solutions cannot be found in the deliberations in conferences alone and cannot be found in prescriptions from a distance. They lie in small groups and local organizations and individuals who are confronting with the problem every day, even if they remain unacknowledged, unrecognized, and unknown to the world. To the solutions are with them. तर यामध्ये लक्षात घ्या की लेखक असं म्हणतोय द सॉल्युशन्स आर एमर्जिंग, की एमर्जिंग याचा अर्थ आहे की वरचेवर ते तयार होत आहेत, काढले जात आहेत. अनेक उपाय असतील, अनेक तोडगे असतील, ते सुचत आहेत, लोकांना काढतायत. बट दी सॉल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द डेलिब्रेशन्स इन कॉन्फरन्स अलोन. परंतु ते उपाययोजना किंवा त्या असणाऱ्या बाजू ज्या आहेत त्या चर्चासत्रामधल्या नुसत्या डेलिब्रेट करून म्हणजे मांडून किंवा त्यामध्ये नुसतंच पद्धतीने उपाययोजना सांगून उपयोग नाही आहेत किंवा त्याचा उपयोग होणार नाही. तर इन कॉन्फरन्सेस म्हटलेलं आलो, कॉन्फरन्स म्हणजे चर्चासत्रामध्ये. अँड कॅनॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स. आणि नुसत्या दूरवरून केलेल्या असणाऱ्या अनेक सूचनांवरून सुद्धा करून त्याचा नुसता उपयोग होणार नाही आहे. म्हणजे अनेक गोष्टी ज्या आहेत की या मुलांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने त्यांची सुधारणा घडायला पाहिजे, हे फक्त नुसतं तोंडी बोलून चालणार नाही, तर त्याच्याशिवाय सुद्धा नुसतं चर्चासत्रामध्ये सुद्धा काय उपाययोजना सांगून चालणार नाही किंवा नुसतं दूरवरनं त्यांनी दिले इन कॉन्फरन्स अलोन अँड कॅनॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स. अंतरावरून म्हणा किंवा अनेक ठिकाणून नुसतं बोलून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष आपण फील्डवर जाऊन नाऊ वी हॅव टू गो टू ओनली टू द फील्ड फॉर गिव्हिंग अ प्रॉपर सपोर्ट फॉर प्रिव्हेंटिंग द malnutritions and also to reduce the difficulties for the child. They lie in small groups. They lie in small groups and local organizations and individuals who are confronting with the problems every day. या समस्यांना दररोज सामोऱ्या जाणाऱ्या छोटे छोटे लहान गट त्यासाठी करण्याची गरज आहे. यासाठी अजून कोणाची गरज आहे? अँड लोकल ऑर्गनायझेशन म्हणजे स्थानिक असणाऱ्या संस्था असतील, अँड इंडिव्हिज्युअल्स वैयक्तिक एखादा व्यक्ती असू शकेल, हू आर कन्फ्रॉन्टिंग याचा अर्थ असा की तोंड देत असेल किंवा त्याला माहीत असतील किंवा त्याच्यातल्या असणाऱ्या काही बाबी त्याला ज्ञात असतील. कन्फ्रॉन्टिंगचा अर्थ दिलेला आहे फेसिंग अँड अटॅकिंग. शेजारच्या अर्थ दिलेलं आहे की फेसिंग अँड अटॅकिंग म्हणजे त्याला तोंड देत असणारा, की त्याला त्या असणाऱ्या प्रश्नाची नक्की जाणीव काय आहे, की नेमकं ह्या प्रश्नाची उकल कशी करायची. अशा सर्व माणसांना, संघटनांना आपण एकत्र करायला पाहिजे विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे, की जे दररोज त्या असणाऱ्या प्रॉब्लेमबद्दल खूप ज्ञात आहेत. अशा लोकांना एकत्र करायला पाहिजे. इवन इफ दे रिमेन अनएक्नॉलेज्ड. अनएक्नॉलेज्ड म्हणजे लक्ष देणे. अनएक्नॉलेज्ड याचा अर्थ दुर्लक्षित असणारे. इवन दे रिमेन अनएक्नॉलेज्ड. काही असणाऱ्या बाबी या मुलांच्या बाबतीत जर म्हटलं तर काही दुर्लक्षित आहेत, अनरेकग्नाइज्ड आहेत, अपरिचित आहेत, अँड अननोन अज्ञात सुद्धा आहेत. टू द वर्ल्ड द सोल्युशन्स आर विथ देम. त्यामुळे याच्यावर आपल्याला त्याच्यासाठी काही उपाय जे असतील ते ह्या लोकांच्या मधनं, की जे त्याच्या जवळ आहेत, या लोकांकडनंच आपल्याला सापडणार आहेत. असे एक आशा जी आहे ही आशा ही लेखकाने सांगितलेली. आता पार्ट सेकंड बघतोय आपण. वी कॅन डू इट. पान नंबर 109 पार्ट सेकंड. वी कॅन डू इट. आपण हे करू शकतो. यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. तुम्ही म्हणताल, मला विचारताल की एक माणूस, एकटा व्यक्ती काय करणार आहे, व्हॉट कॅन वन पर्सन डू. त्यावेळेस लेखकाने एक सुंदर असणारी एक कथा दिलेली आहे, गोष्ट दिलेली आहे, की एक खरोखरच इम्प्रेसिव्ह, इन्स्पायरेशनल अशा पद्धतीची एक कथा आहे. आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड. लेखक म्हणतोय की मला अजूनही ती माझ्या असणारी लहानपणीची गोष्ट मला चांगली आठवते. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. एक खूप मोठा असणारा वणवा. हेवी फायर याचा अर्थ वणवा जो होता तो एका जंगलामध्ये लागलेला असतो. ऑल ऑफ द ॲनिमल्स वेअर रनिंग अवे. खूप असणारे त्या जंगलातले अनेक प्राणी ह्या वणव्याला भिवून जंगलाबाहेर पळतायत स्वतःचा जीव वाचवायला. ऑल द ॲनिमल्स विल रनिंग अवे इन्क्लूड द लॉयन. जंगलाचा असणारा राजा जो आहे तो लॉयन म्हणजे सिंह जो होता
तो सुद्धा त्या ठिकाणी पळू लागला. सडनली देन ही सॉ टायनी बर्ड्स रशिंग टुवर्ड द फायर. परंतु या लॉयनला मात्र तिथे एक विचित्र गोष्ट दिसून आली. देन ही सॉ द टायनी बर्ड्स. एक छोटासा असणारा पक्षी मात्र आगीच्या दिशेनं चाललेला होता. दिसायला अतिशय विचित्र असणारी किंवा भयभीत अवस्थेमध्ये असणारी पण वेगळी असणारी गोष्ट त्याला दिसून आली. ही आस्क्ड द बर्ड. त्याने त्या पक्षाला विचारलं, व्हॉट आर यू डुईंग? अरे तू काय करतो इथं? टू द लॉयन सरप्राईज. त्या असणाऱ्या म्हणजे सिंहाच्या असणाऱ्या त्या आश्चर्यचकितीला बघून किंवा त्या असणाऱ्या त्याच्या चौकस बुद्धीला बघून त्या असणाऱ्या पक्षानं अतिशय धीरोदात्तपणे उत्तर दिलं, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. एक्सटिंग्विश याचा अर्थ दमन करणं, शांत करणं किंवा विझवणं. तो म्हणला की मी आग विझवायला चाललेलो आहे. द लॉयन लाफ्ड. एवढा मोठा जंगलाचा राजा असणारा तो सिंह तो सुद्धा म्हटला, अरे हसला तो, अरे काय म्हणतोयस तू, तू केवढा, आग केवढी आहे. हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बीक. बीक म्हणजे चोच. एका छोट्याशा असणाऱ्या चोचेमध्ये तो करून करून काहीतरी एक थेंबर पाणी घेशील आणि एक थेंबर असणारं पाणी घेऊन त्या आगीवर टाकशील तू. याच्यामुळे काय फरक पडणार आहे? द बर्ड वॉज ॲडॅमंट. परंतु तो पक्षी जो होता तो अतिशय ठाम होता. लक्षात घ्या की प्रेझर्वन्स म्हणजे चिकाटी जी असते ना ती अशी असते. द बर्ड वॉज ॲडॅमंट अँड शी सेड. ते पक्षी म्हणाले बघा, आय एम डुईंग माय बीट. त्याने एकच उत्तर अतिशय सुंदरपणे दिलं की मला जेवढं करायचं आहे तेवढं मी करणार आहे. म्हणजे यामध्ये काय की मी माझा वाटा उचलत आहे. आय एम डुईंग माय बीट. बीट याचा अर्थ माझा एक असणारा शेअर आहे. आय एम शेअरिंग माय ओन ड्युटी. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मी माझी असणारी ड्युटी बजावते, माझं मी कर्तव्य बजावते. 18 years ago millions of individuals marched across the globe. जवळजवळ या गोष्टीला आता जवळजवळ तर म्हणतायत की बाबा 18 वर्ष झाले असतील. लाखो असणाऱ्या माणसांनी, इंडिव्हिज्युअल्स म्हटलेल्या अनेक लाखो असणाऱ्या माणसांनी अनेक जगामधल्या अनेक ठिकाणी नव्हे तर पूर्ण पूर्ण असणाऱ्या पृथ्वीवर अनेक असणारे मोर्चे काढले अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ फॉर द ऑब्लिशन्स ऑफ वर्स्ट फ्रॉम ऑफ अ चाइल्ड लेबर. अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ. आणि त्यांनी प्रत्येकाने एक मागणी केली की एक आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीचा, विश्वात्मक अशा पद्धतीचा कायदा करा की ज्याच्यामध्ये काय असेल बघा की ऑब्लिशन्स याचा अर्थ आहे की निर्मूलन करायचं. कशाचं बघा? ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर. बाल मजुरीचं अतिशय भयानक असणारे चित्र थांबवायचं असेल तर याला अटकाव करणारा कायदा हा सर्व देशांनी, एखाद्या देशाने नाही तर पृथ्वीवरच्या सर्व देशांनी करायचा. अँड इट वॉज हॅपनड. आणि दैवसैव योगाने काय झालं की हे सगळं घडून गेलं. अँड इट हॅज हॅपनड. हे घडलं. वी डीड इट. आपण हे केलं. मिलियन्स ऑफ इंडियन्स डीड इट. म्हणजे लाखो असणाऱ्या माणसाने हे करून दाखवलं. फ्रेंड्स, वी लिव्ह इन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन्स. मित्रांनो, आपण जे राहतोय आता सध्या, आपण जे जीवन जगतोय ते अतिशय वेगवान असणाऱ्या या जागतिकीकरणाच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण जगतोय की जी परिस्थिती अतिशय वेगवान आहे. वी आर कनेक्टेड थ्रू द हाय स्पीड इंटरनेट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज जे आपण आता घरी बसून जे आपण काय करतोय, स्टे होम स्टे सेफ असे म्हणतोय, ते इंटरनेटच्या माध्यमात नाही. तर या असणाऱ्या वी आर कनेक्टेड थ्रू द हाय स्पीड इंटरनेट. हाय स्पीड इंटरनेटचा आपण त्या ठिकाणी काय करतो, वापर करतो. वी एक्सचेंज आवर गुड्स अँड सर्व्हिस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपला असणारा माल असू द्या, वस्तू असू द्या, त्यानंतर आपलं असणारं एखादं कौशल्य असू द्या, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपण सोडतोय, पाठवतोय आणि त्याच्याबद्दल आपण त्याची असणारी भरपाई पण घेतोय. थाउजंड्स ऑफ फ्लाइट्स एव्हरी डे कनेक्ट अस मार्केट्स. अनेक असणारी उड्डाणं जे असतात, हजारो उड्डाणं एका देशातनं दुसऱ्या देशामध्ये, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत या पृथ्वीकडे होत असतात. बट देअर इज अ वन सिरियस डिस्कनेक्ट अँड देअर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन्स. तर लक्षात घ्या की यासाठी तर त्याने असं म्हटलेलं आहे की देअर इज अ वन सिरियस डिस्कनेक्ट. परंतु त्याच्यामध्ये लेखकाला एक अतिशय भयावह अशा पद्धतीचं असणार एक डिस्कनेक्शन दिसतंय. म्हणजे एक दुवा कुठेतरी निखळल्यासारखा वाटतो. अँड देअर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन्स. कम्पॅशनचा अर्थ दिलेला आहे पीटी अँड कन्सर्न्स फॉर दोज सफरिंग. म्हणजे एखाद्या बाबतीमधली एखाद्या मनामधली असणारी दयाभावना, सहसंवेदना. एखाद्याचा दुसरा माणूस दुःखी आहे तर त्याच्याबद्दलची वाटणी जाणारी आपुलकी, मदत करण्याची वृत्ती, सहसंवेदना आहे. या भावनेला कुठेतरी आता काय झालेलं आहे की तडा गेलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं लेट अस इनकल्केट अँड ट्रान्सफॉर्म दीज इंडिव्हिज्युअल्स.
तर त्यासाठी आपण काय करूया, इन्कल्केट याचा अर्थ की डेव्हलप बाय इन्स्ट्रक्टिंग, की स्वतःमध्ये ही भावना आपण गुंतवूया, भिनवूया. इन्कल्केट याचा अर्थ आहे की अंगी भिनवणं. लेट अस इन्कल्केट द ट्रान्सफॉर्म दिस इंडिव्हिज्युअल्स कम्पॅशन्स. त्यामुळे आपण आता असं करूया की ही कमी होणारी जी कम्पॅशन्स म्हणजे सहसंवेदनेची जी भावना आहे ते प्रत्येकानं आपल्या मनामध्ये भरवायची आहे. म्हणजे दुसऱ्यासाठीची असणारी सहसंवेदना आपण एकत्र करूया, मनामध्ये भरूया इंटू ग्लोबल कम्पॅशन्स. नुसती वैयक्तिक एखाद्या गल्लीपुरती, एखाद्या समाजापुरती, एखाद्या देशापुरती न करता पूर्ण विश्वासाठीच आपण ती भावना एकत्र करूया. विश्वातले सगळे असणारी गोष्टी एकत्र येऊ द्या, अशी एक भावना करूया. आपल्याला आठवत असेल मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान केलेलं आहे, हे पसायदान हे पूर्णपणे कसं आहे, या असणाऱ्या विश्वात्मक लोकांच्या असणाऱ्या भल्यासाठी केलेलं आहे. तीच भावना या ठिकाणी कैलास सत्यार्थींनी केलेली आहे. आपले ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या या अगोदर कितीतरी पिढ्या अगोदर हे केलेलं होतं. दिस इंडिव्हिज्युअल्स कम्पॅशन्स इंटू ग्लोबल कम्पॅशन्स, लेट अस ग्लोबलाइज द कम्पॅशन्स. त्यामुळं या असणाऱ्या सहसंवेदनेला आपण काय करूया, वैश्विक अशा पद्धतीचं स्वरूप करूया. वैश्विक याचा अर्थ असं की जागतिकीकरणानुधान काय करूया, आपण या सगळ्या करूया आणि संपूर्ण जग जे आहे ते जग आपण त्यामुळं आपण काय करूया की एकत्रित करूया, जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून काय होईल की पूर्णपणे या जगातनं जे वाईट दिवस आहेत की जे एक असणारे बालमजुरी आहे, ही असणारी गोष्ट आपली पूर्ण म्हणजे कमी होईल. शेवटचा जो पॅराग्राफ आहे तो पान नंबर 109 वर शेवटच्या 2 ओळी आहेत आणि पान नंबर 110 वर 2 ओळी आहेत. तर माझं मत असं आहे की पान नंबर 109 वरच्या 2 आणि 110 वरच्या 2 ओळी पूर्ण करूया आपण. तर पहा आता पान नंबर 109 वरच्या शेवटच्या 2 ओळी. महात्मा गांधी सेड, इफ यू आर टू टीच रिअल पीस इन दिस वर्ल्ड. तर खरं म्हटलं तर महात्मा गांधी म्हणतायत, लक्षात घ्या की मित्रांनो, की त्यामध्ये आपण जर आपण बघितलं की आपल्याला या जगाला जर शांततेचा खरा अर्थ जर शिकवायचा असेल, टीच अ रिअल पीस इन दिस वर्ल्ड, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की त्याने असं म्हणलेलं की आपल्याला मुलांपासून त्याची सुरुवात करावी लागेल. म्हणजे संस्कार जे असतात, गीतपणे आपल्याला माहिती आहे की मना घडवी संस्कार. तर वी शॅल हॅव टू बिगन विथ द चिल्ड्रन. मुलांपासून आपण या असणाऱ्या गोष्टी शिकवूया. यामध्ये त्याच्या असणाऱ्या मुलांपासून आपण जर या शांततेचा खरा अर्थ जर शिकवला, कारण हे उद्याचे भावी नागरिक आहेत. आय हंबली ॲड. तर त्यामध्ये लेखक म्हणतोय की मी अतिशय नम्रपणे याच्यामध्ये माझं स्वतःचं एक मत जोडतोय. हंबली याचा अर्थ नम्रपणे. ते म्हणतात बघा की लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कम्पॅशन्स फॉर आवर चिल्ड्रन्स. याच्याशिवाय सुद्धा आपण काय करू शकतो की आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून जगाला आपण एकत्र आणूया. जगामध्ये करुणेला एकत्र आणताना मुलांना शिकवणं हे महात्मा गांधींचं मत होतं. कैलास सत्यार्थी म्हणतात की आपल्या मुलांसाठी आपण करुणेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आपण एकत्र आणूया, असं त्याने म्हटलेले. पान नंबर 110 वरच्या पहिल्या 2 ओळी आपण पान नंबर या ठिकाणी 9 मधल्या ह्याच्यामध्ये एकत्र करायच्यात आणि हा पार्ट नंबर 3 झालेला आहे. आणि आता पुढचा जो असणार आहे तो पार्ट नंबर 4 असेल, तो आपण कंटिन्यू करूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.